पण मी जपानला राहत होतो आज 36 वर्षे. तर जपानवरून माझी पण थोडी बहुत शेती आहे. त्या शेतीसाठी लागणारे अवजारे यांच्या अग्रनील कंपनीचे व्हिडिओ बघून मी ह्यांना फोन करायचो. यांच्या कंपनीला फोन केल्याच्या नंतर मला खरोखर मी ह्या कंपनीला विजिट देऊन बघायला आलो आणि ते बघण्याच्या नंतर ह्या मशिनरी मला आवडल्या. तर मी ह्यातून हा पॉवर विडर एक राईस कम्बॅक्ट मशीन आणि एक ब्रश कटर हे सध्या सोचलेलं आहे काय. तर ह्या मशीनी आम्ही घेऊन जाणार आहोत आणि कंपनीने आम्हाला गॅरंटी दिली आम्ही तिथे पण येऊन तुम्हाला डेमो करून देणार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रीनर ॲग्रो मशिनरी सातारामध्ये मी शुभम जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपले शेतकरी बांधव हे जपानवरून आलेले आहेत. तुम्ही आश्चर्यचकित झाला असेल की जपानवरून आपल्या ॲग्रीनर ॲग्रो मशिनरीमध्ये आले आहेत. ते खरं तर आपल्या रायगडचे आहेत. आपल्या महाराष्ट्रातील जिल्हा आहे रायगड. त्या रायगड जिल्ह्याचे रहिवासी आहेत आणि त्यांनी आपलं मशीन पाहिलं होतं. जपानमधून सुद्धा त्यांनी व्हिडिओ कॉल करून हे मशीन पाहिलं होतं. त्यानंतर लाईव्ह डेमो घेण्यासाठी मशीन पाहण्यासाठी आज ते आले. त्यांनी लाईव्ह डेमो घेतला. आज त्यांचं मत काय आहे या मशीन विषयी जाणून घेऊया. मला सर तुमचं नाव सांगा. माझं नाव चंद्रकांत माली, माझं मुक्काम पडवण, पोस्ट टोकार्डे, तालुका, जिल्हा रायगड. इथला रहिवासी मी. पण मी जपानला राहत होतो आज 36 वर्षे. तर जपानवरून माझी पण थोडी बहुत शेती आहे. त्या शेतीसाठी लागणारे अवजारे यांच्या अग्रनील कंपनीचे व्हिडिओ बघून मी ह्यांना फोन करायचो. यांच्या कंपनीला फोन केल्याच्या नंतर मला खरोखर मी ह्या कंपनीला विजिट देऊन बघायला आलो आणि ते बघण्याच्या नंतर ह्या मशिनरी मला आवडल्या. तर मी ह्यातून हा पॉवर विडर एक राईस कम्बॅक्ट मशीन आणि एक ब्रश कटर हे सध्या सोचलेलं आहे काय. तर ह्या मशिनी आम्ही घेऊन जाणार आहोत आणि कंपनीने आम्हाला गॅरंटी दिली आम्ही तिथे पण येऊन तुम्हाला डेमो करून देणार. त्या मशीनचा तुम्ही लाईव्ह डेमो सुद्धा घेतला. मशीन चालवून कसं वाटलं? एकदम बरं वाटलं, आनंद वाटलं. बरोबर. काय चालून पण पाहिली, काय पहिल्यांदाच हातात धरली होती, पण एवढं काय अवघड वाटलं नाही. बरोबर. आणि ते बैलजोडीची सर्व कामे करते का? हा, सर्व बैलजोडीची कामे त्यांनी मला अवजारं दाखवली. बरोबर. बघितली तर खरोखर बैलजोडीच्या कामाची अवजारं आहेत. बरोबर. काय आता ती सध्या तर वापरलेली नाही आहेत. आता आम्ही जाऊन त्यांना वापरल्याच्या नंतर कंपनीला किंवा युट्यूब मध्ये काय सांगायचं ते तुम्हाला आम्ही सांगू. बरोबर. जपान मधलं कल्चर, ऍग्रिकल्चर विषयी, जमिनीविषयी आणि इकडचं कल्चर काय फरक वाटतो सर? लय फरक आहे, कारण जपान टेक्नॉलॉजी मध्ये लय पुढे आहे. बरोबर. म्हणजे त्यांची 10 एकर जमीन जरी असली तरी एकटी बाई ते कव्हर करते. बरोबर. आणि कापून पण, बांधून पण, झोडून पण एकच तासामध्ये सगळं काम तयार. तीच एकच मशीन करते. कापणी पण, झोडणी पण, तुमचं भात पण तिथं बाजूला येणार. बरोबर. काय आणि तुमचा राहिलेला पेंडा तो पण भुसकाट करून ते शेतात टाकणार. अशी जपानची टेक्नॉलॉजी आहे. बरोबर. त्यामध्ये आपण सुद्धा म्हणजे आधुकरणेला जोड देऊन अशा मशिनरी आणलेल्या आहेत. त्यामध्ये शेतकरी बांधवांचं कष्ट कमी करून त्यांना कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न निघालं पाहिजे अशा ह्या मशिनरी आपण सुद्धा आणलेल्या आहेत आपल्या शेतकरी वर्गासाठी. तर अजून बरेच शेतकरी बांधव आहेत ते आधुनिकतेला जोड देत नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? तर शेतकरी बांधवांना माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही या, विजिट करा आणि खरोखर डेमो करून तुम्हाला खरोखर या मशिनी पसंत पडणार आणि त्या तुम्ही घेऊन जा ना आपल्या शेतामध्ये वापरून बघा. बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, आधुनिकीकरणाला जोड दिलं पाहिजे आणि आधुनिकीकरणामुळे आपलं जे कष्ट आहे ते कमी होतात. कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आपण काढू शकतो. आज सरांचा त्यांचा अनुभव, 36 वर्षाचा अनुभव आहे. बाहेर कल्चर काय चाललंय, आपल्याकडे काय कल्चर आहे, आपण काय त्यामध्ये बदल केला पाहिजे आणि जास्तीत जास्त उत्पन्न काढलं पाहिजे याकडे आपण जोर दिला पाहिजे. आणि शेतकरी मित्रांनो, ह्या ज्या मशिनरी आहेत त्या चांगल्या दर्जाच्या मशिनरी, त्यांनी बाहेर त्या पण मशीन बघितलेल्या आहेत, ह्या सुद्धा मशीन ते बघत आहेत. त्यामध्ये त्यांचा अनुभव त्यांनी स्पष्ट केला. तर शेतकरी मित्रांनो, हे शासकीय सबसिडीमध्ये हे मशीन भेटते. त्यासोबत आम्ही त्यांना रोटर, सायटिस, रेझर, लेवलर, कल्टिवेटर या 5 अटॅचमेंट सोबत आम्ही माणूस सुद्धा पाठवणार आहे. शासकीय सबसिडीची काय प्रोसेस आहे ती सुद्धा आम्ही करणार आहे. अशी जबरदस्त ऑफर मध्ये त्यांना आपण मशीन देणार आहे. त्यांनी ब्रश कटर सुद्धा घेतलेला आहे. त्यानंतर राईस मिल, कंबाईन राईस मिल, बऱ्याच सारे आपल्या 50 पेक्षा जास्त ऍग्रिकल्चर टूल्स मध्ये आपण काम करतो. कोणत्या ऍग्रिकल्चर मशीन तुम्हाला पाहिजे असेल नक्की संपर्क करा. आणि शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि ऍग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या ऍग्रिकल्चर विथ ॲग्रीनीर या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत. जय जवान, जय किसान.